बंगलोरमध्ये अतुल सुभाष या 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं स्वतःचं आयुष्य संपवलं। आपल्या पत्नीकडून पैशांसाठी होत असलेल्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आणि व्हिडिओमध्ये म्हटलंय। भारतात पुरुषांचा कायदेशीर नरसंहार सुरू असल्याचे आरोपही त्यानं मृत्यूपूर्वी केलेत। तसंच आपल्या देशात सगळे कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहेत, पुरुषांसाठी कोणताही कायदा नाही। माझ्या भावानं या विरोधात लढा दिला, पण तो आम्हाला सोडून गेला, अशी अतुलचा भाऊ विकासनं प्रतिक्रिया दिली आहे। अतुल सोबत घडलेल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार मागणी करण्यात येते। पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा महिला कसा दुरुपयोग करतात यावरूनही सोशल मीडियावर आवाज उठवण्यात येतोय। मेन टू हा हॅशटॅग ट्रेंड करत जेंडर न्यूट्रल कायदे तयार करण्याची मागणी करण्यात येते। महिलेवर तिच्या पतीकडून होणाऱ्या अत्याचारांपासून संरक्षण मिळवून देणाऱ्या 498A या BNSच्या कलमाचा कसा दुरुपयोग होतो यावर सध्या चर्चा सुरू आहे। एकीकडे सोशल मीडियावर ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी सुप्रीम कोर्टानं एका प्रकरणात 498A शस्त्र म्हणून वापर करण्यात येणार नाही अशी टिप्पणी केली। तसंच पोटगीबाबतही सुप्रीम कोर्टानं 8 मुद्द्यांचा विचार केलाय। 498A हा कायदा नक्की आहे काय, महिलांकडून त्याचा गैरवापर कसा केला जातो, पोटगीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेले निर्देश काय आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मूळचा बिहारचा असलेला आणि नोकरीसाठी बंगलोरमध्ये राहणाऱ्या अतुल सुभाषनं आपली पत्नी निकिता सिंघानिया हिच्यावर गंभीर आरोप करत स्वतःला संपवलं। माझ्या पत्नीकडून सातत्यानं पैशांची मागणी केली जात होती। आम्ही वेगळे झाल्यानंतर तिला मी दरमहा 40,000 रुपये देत असतानाही ती माझ्याकडून दरमहा 2 लाख रुपयांची मागणी करत होती। तसंच माझ्या 4 वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी ती 30 लाख रुपये मागत होती। मी पैसे द्यायला नकार दिल्यावर तिनं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर वेगवेगळ्या केसेस टाकल्या। यामध्ये 498A सह अनेक गंभीर केसेसचा समावेश आहे। या सगळ्या खोट्या केसेसमुळे मला आणि माझ्या घरच्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता। माझेच पैसे माझाच छळ करण्यासाठी वापरले जात असल्यामुळे मी माझं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असल्याचं अतुलनं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। 498A या कलमानं गेल्या 40 वर्षात कितीतरी जणांना बदनाम केलं। आजवर किती जणांनी यामुळे आपलं आयुष्य संपवलं, तरीही हे कलम आजही अस्तित्वात आहे यावर अतुलनं आपल्या व्हिडिओमध्ये विशेष जोर दिला होता। आता कलम 498A आणि त्यातील तरतुदी याबद्दल सुरुवातीला माहिती घेऊयात। पती किंवा त्याच्या घरच्यांकडून पत्नीचा पैसा, प्रॉपर्टी किंवा मौल्यवान वस्तूंच्या मागणीसाठी छळ करणं, बेकायदेशीररित्या या गोष्टींची मागणी करणं, त्यासाठी तिला मारझोड करणं, तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास देणं, तिला स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त करणं, अशा पद्धतीचा कोणताही छळ पतीकडून केला जात असेल तर तो भारतीय न्याय संहितेच्या कलम 498A अंतर्गत गुन्हा आहे, अशी या कलमाची व्याख्या केली जाते। हा गुन्हा अजामीनपात्र असतो। कोणतीही महिला लग्नानंतर कौटुंबिक हिंसेचा बळी ठरू नये म्हणून या 498A अंतर्गत महिलांना कायद्याचं कठोर संरक्षण देण्यात आलंय। पण काही महिलांकडून अनेकदा या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचंही समोर आलंय। या कलमाचा शस्त्र म्हणून वापर करून खोट्या केसेस पत्नीकडून पतीवर लादल्या गेल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्ट किंवा राज्यातील इतर न्यायालयांकडून या कलमाच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळतं। आता 498A गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारींची दखल 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आली होती। त्यावेळी न्यायमूर्ती CK प्रसाद आणि न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांच्या खंडपीठानं काही आदेश दिले होते। या कलमांतर्गत 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक करण्यापूर्वी ही अटक आवश्यक आहे का हे तपासून पाहावं। तसंच तक्रार आल्यावर चौकशी न करता अटक करून अटकेचे अधिकार मनमानीपणे वापरू नये असे आदेश कोर्टानं दिले होते। अटक करताना CRPCच्या 41A आणि 41B मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्ती निकषांचं पालन करावं असंही कोर्टानं म्हटलं होतं। या गुन्ह्यात खरंच गुन्हा झालाय, तक्रार खरी आहे की खोटी आहे, तक्रार रागाच्या भरात करण्यात आली आहे का, या सगळ्याची शहानिशा करूनच कारवाई करण्यात यावी अशी ही टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली होती। पण त्यावेळी काही महिला संघटनांकडून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्यात आली होती। सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार जर पतीच्या अटकेसाठी इतके सारे फिल्टर्स लावण्यात आले तर आरोपींमधील भीती संपेल, गुन्ह्यात गुन्हेगाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळेल असं या संघटनांचं मत होतं। तरीही अनेक प्रकरणांमध्ये महिलांकडून पतीचा सूड उगवण्यासाठी किंवा त्याच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी या कलमाचा वापर झाल्याचं पाहायला मिळतंय। जून 2023 मध्ये
ओरिसा हायकोर्टानंही एका केसमध्ये या कायद्याचा गैरवापर होत असल्याची टीका केली होती. सासूला धडा शिकवण्यासाठी ओरिसात एका महिलेनं सासूवर 498A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण या प्रकरणी कोर्टानं शहानिशा करून सासूला निर्दोष ठरवलं होतं. मे 2024 मध्ये तर सुप्रीम कोर्टाकडून या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. एका प्रकरणात 2008 मध्ये लग्न झालेल्या जोडप्याचा 2018 मध्ये घटस्फोट झाला होता. तरीही पत्नीनं 2 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये पतीविरोधात 498A अंतर्गत तक्रार दाखल केली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टानं या कायद्यात बदल करण्यासाठी शिफारस केली होती. आता बुधवारी तेलंगणातील एका प्रकरणातही सुप्रीम कोर्टानं 498A चा शस्त्र म्हणून वापर करण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. पतीनं पत्नीकडून घटस्फोट मागितल्यानं पत्नीनं त्याच्या विरोधात या कलमांतर्गत तक्रार केल्याचं तेलंगणातील या प्रकरणात समोर आलंय. आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे हा गुन्हा अजामीनपात्र असतो. त्यामुळे अशा प्रकरणात पती निर्दोष असला तरी त्याला तुरुंगात जावं लागतं. तसंच या केसच्या प्रोसेसमध्ये त्याला आणि त्याच्या घरच्यांना बदनामी आणि इतर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या कलमात दुरुस्ती करून हा गुन्हा जामीनपात्र करण्यात यावा, जेंडर न्यूट्रल कायदा असावा, अशी मागणी काही तज्ज्ञांकडून सातत्यानं केली जाते. हे झालं 498A बद्दल. आता घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला दिल्या जाणाऱ्या पोटगीबद्दल माहिती घेऊयात. भारतात पोटगी किंवा घटस्फोटानंतर जोडीदाराकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक पाठिंब्याबाबत वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह कायदा, विशेष विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा, मुस्लिम महिला कायदा, पारसी विवाह आणि घटस्फोट कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांतर्गत पोटगीची प्रक्रिया नियंत्रित केली जाते. एखाद्या जोडीदारानं दुसऱ्या जोडीदाराला किती पोटगी द्यायची हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. पोटगी संदर्भात निर्णय घेताना कोर्ट पती पत्नीची संपत्ती किती आहे, त्यांच्या जगण्याचा स्तर काय आहे, त्यांचं वय किती आहे, त्यांची प्रकृती कशी आहे, लग्नाला किती वर्ष झालेली आहेत, दाम्पत्याचं मूल कोणाकडे, मुलाच्या गरजा काय आहेत, अशा गोष्टींचा विचार करतं. आता एखादी महिला कमावती असली तरी तिच्या आणि तिच्या पतीच्या कमाईत मोठी तफावत असेल तर अशा महिलेला पोटगी मिळू शकते. तर दुसरीकडे संबंधित महिला आर्थिक दृष्टिकोनातून स्वतःला सांभाळण्यास सक्षम असेल तर पोटगीची रक्कम कमी होऊ शकते किंवा ती मिळतही नाही. पती पत्नी वेगळे झाल्यानंतर जोडीदाराची आर्थिक दृष्टीने अडचण होऊ नये यासाठी कोर्टाचा प्रयत्न असतो. घटस्फोटाची रक्कम ही प्रत्येक महिन्याला किंवा एक रकमी दिली जाऊ शकते. आता सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात पोटगीबद्दल निर्णय देताना 8 मुद्द्यांचा विचार केलाय. पती पत्नीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती, पत्नी आणि मुलांच्या योग्य गरजा, पती पत्नी दोघांचीही पात्रता आणि नोकरी, उत्पन्न आणि मालमत्ता, सासरच्या घरी राहत असताना पत्नीचं असलेलं जीवनमान, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जर नोकरी सोडली असेल, काम न करणाऱ्या पत्नीला कायदेशीर लढ्यासाठी योग्य ती रक्कम, पतीची आर्थिक स्थिती, त्याची कमाई आणि देखभालीची जबाबदारी, या 8 गोष्टींचा विचार करून कोर्टाकडून पोटगीबद्दलचा निर्णय देण्यात आला. आता या संबंधित प्रकरणात पत्नी बेरोजगार होती तर पती दरमहा 10 ते 12 लाख रुपये कमाई करत होता. अशा परिस्थितीत पतीनं पत्नी आणि मुलांना अंतिम सेटलमेंट म्हणून 5 कोटी रुपये देण्याचे आदेश कोर्टानं दिले. थोडक्यात पोटगी संदर्भातही नियम निश्चित करण्यात आले असल्याचं पाहायला मिळतं. आता अतुल सुभाषच्या प्रकरणानंतर कलम 498A चा महिलांकडून होणारा गैरवापर आणि पोटगीबद्दलचे नियम या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टानं वारंवार निर्णय देऊनही या कलमाचा गैरवापर कधी थांबणार असा प्रश्न आता विचारला जातोय. तुम्हाला काय वाटतं? महिलांकडून 498A कलमाचा शस्त्र म्हणून वापर होतो का? या कायद्यात बदल होण्याची गरज वाटते का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.